हॅलो फ्रेंड्स, आपण बघणार आहोत पिक्सेल लॅबमध्ये टेक्स्ट कसे ॲड करायचे. तुम्हाला ऑलरेडी पिक्सेल लॅब ओपन केल्यावर तिथं न्यू टेक्स्ट म्हणून दिसलेलं असेलच स्क्रीनवर. बघा, त्याच्यावर क्लिक केलेलं आहे तर न्यू टेक्स्ट म्हणून आलेलं आहे. तो डिफॉल्ट येतं ते तसं. ओके, त्याच्यानंतर तुम्ही डिलीट करा. त्याच्यानंतर प्लसचा आयकॉन दिसल्यानंतर टेक्स्टवर क्लिक करा. टेक्स्टनंतर क्लिक केल्यावर तुम्हाला एक मधामध्ये दिसत असेल बघा, न्यू टेक्स्ट म्हणून आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. तर तिथे एक पेन्सिल दिसलेली असेल, पेन्सिलवर क्लिक केल्यावर आपल्याला हा असा आयकॉन येईल. त्यामध्ये आपण आपल्याला जे लिहायचं आहे ते टाईप करू शकता. जसं मी लिहिला, आय लाईक टू ईट द व्हेजिटेबल्स. ओके, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. तसं जसं ते टाईप होतं, जसं जसं आपण टाईप करता तसं तसं ते येतं आहे. ओके, आता बघाल की आपण जे लिहिलं होतं ते तुमच्या स्क्रीनवर आलेलं आहे. ओके, आता आपण ठीक आहे, दिसतंय व्यवस्थित. आता याला आपण कलर करूयात. कलरचं ऑप्शनसाठी तुम्हाला एवर मी क्लिक केलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल साईज, बेंडिंग आणि कलर. ओके, तर आपण कलरवर क्लिक केलं. कलरवर क्लिक केल्यानंतर कलर आणि ग्रॅडियंट असे दोन ऑप्शन येतात. मी ग्रॅडियंटवर क्लिक केलं आहे. त्याच्यानंतर तिथनं एक कलर चूज केलेला आहे आणि त्याला अप्लाय केला आहे, ओके केलेला आहे. त्यानंतर याला थोडंसं आपण आपले जे लिहिलेले टेक्स्ट आहे त्याला थोडंसं स्टाईल देऊया. तर तुम्ही ए बी असं लिहिलेलं होतं, त्याच्यावरती क्लिक केलं की हे असे सर्व येणार. त्याच्यानंतर तुम्ही बघा, डॅनियल ब्लॅक नावाचं मी चूज केलेलं आहे. ओके, आणि ओके करा. मग बघा की ते त्याची स्टाईल चेंज झालेली आहे की नाही. त्याच्यानंतर तुम्ही एक त्याच्या साईडलाच नावाचं आयकॉन आलं होतं, त्याच्यावर क्लिक करा. मग बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन असं वर्डला क्लिक करा, ते बोल्ड होणार. त्याच्यानंतर आपण या वर्डला ना थोडंसं स्टायलिस्ट करूया. म्हणजे काय करूया, त्याला थोडंसं असं कर्व करूया. बघा, केलं. त्याला असं छान कमी जास्त केले की त्याची साईज पण वाढतं. साईज वाढलेली आहे. त्याच्यानंतर याला थोडंसं आपण कर्व करूया. कर्वसाठी कर्वचं ऑप्शन आहे बघा, दिसलं बीच्या बाजूला. त्याला वाढवूया, साईज त्याची वाढवूया, बेंडिंग वाढवूया. झालं ते कर्व. ओके, त्यानंतर ना हे आपण लिहिलेलं आय लाईक टू ईट द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल, त्यासाठी ना आपण एक छान फ्रूट्सचे चित्र घेऊया. ते कुठून घेणार, तर प्लस आयकॉन दिसतं त्याच्यावरनं तुम्ही फ्रॉम गॅलरीमध्ये गेल्यावर तुमच्या फोटोजमध्ये एक ना मी डाउनलोड केलेलं एक आहे चित्र, ऑलरेडी मी ते घेतलेलं आहे असं आलेलं आहे. त्याच्यानंतर प्लस आयकॉन टिक आयकॉनवर क्लिक करा. बघा, ते आलेलं आहे. त्याला नंतर मग व्यवस्थित ॲडजस्ट करा. झालं. अशा प्रकारे तुम्ही पिक्सेल लॅबमध्ये टेक्स्टनी फोटोज ॲड करू शकता आणि त्याला सेव्ह ॲज अ इमेज करा. ते तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.